प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये वनविभागाच्या एका महिला अधिकाऱ्यानं गोंधळ घातलाय। मंत्र्यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं महिला अधिकारी संतापले। गोंधळ घालणाऱ्या महिला अधिकाऱ्याला नाशिक पोलिसांनी महिला पथकानं ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अधिकारी वाहनाद्वारे संचलन स्थळावरून नेलेत। बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही, त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? प्रजासत्ताक दिनी वैभव करे नावाचा युवक 300 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला। वैभव हा मांडवा इथला रहिवासी आहे। ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यानं हे कृत्य केलंय। युवकाचा उद्देश प्रशासनाचं लक्ष भ्रष्टाचाराच्या घटनांकडे वेधणं आणि योग्य कारवाई करण्याची मागणी करणं हा आहे। हात दाखवून रेकॉर्डिंग चालू ना। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। विदर्भातील सर्वात मोठे संत मानले जाणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सहवासात जनार्दन पंत बोधे होते। तसंच तुकडोजी महाराजांचे छायाचित्रकार म्हणूनही जनार्दन पंत यांनी काम केलंय। अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा सन्मान आहे। हा सन्मान मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो। तुकडोजी महाराजांना मानणाऱ्या देशभरातील सर्व गुरुदेव भक्तांचा हा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया जनार्दन पंत यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिली। हा पुरस्कार तर खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा हा सन्मान आहे, प्रस्ताव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य देशभरात नाही जगभरात होतं, आणि त्या कार्यामध्ये आम्ही सगळे प्रचारक मंडळी, जेवढी सेवा मंडळाची होती ती सगळी त्या प्रचारकाच्या हा सगळ्यांचा सन्मान आहे, असं मी आजच्या घडीला समजतो। आणि हा सन्मान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मी स्वतः वैयक्तिक माझी श्रद्धा आहे म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करतो। परंतु हा सन्मान जे राष्ट्रसंतांचं कार्य करतात, जे प्रचारक मंडळी हजारो लाखो भारतामध्ये, त्यांच्यासाठी हा सन्मान आहे। त्यामध्ये मी एक आहे, मला एकट्याला मिळून आमच्या सर्वांना हा सन्मान मिळालेला असं मी समजतो। साक्री तालुक्यातील सामोडे गावातील सुमारे 200 ते 300 शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून दिवसा शेतीसाठी वीज मिळावी अशी आग्रही मागणी केली। विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून लवकरच तोडगा निघेल असं आश्वासन दिलंय। प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आपली व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली। शेतकऱ्यांनी सांगितलं की ही मागणी लवकरात लवकर अंमलात आणली नाही तर ते आक्रमक होऊन महावितरणाच्या दालनाला टाळे ठोकणार आणि साक्री पिंपळनेर हायवे रस्ता रोखून धरणार आणि आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिलाय। तो 8 तास म्हणजे सध्या टाइम टेबल बनवलेलं आहे। हे टाइम टेबल आम्ही आमच्या वरिष्ठांना दाखवून उद्या यावर तुम्ही या, त्यावर आपण त्यांच्यासमोर मांडू आणि डिसिजन घेता येईल आपल्याला। आणि जर आत्ताच द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही, पण 33 kV जी आहे ती जर ब्रेकडाऊन झाली
इन केस 8 तास दिल्यानंतर, तर संपूर्ण पिंपळनेर गावठाण आणि सामोडे गावठाण सगळं बंद राहील. एजी पण बंद राहील. 33 kV मेन जर बंद पडली तर साहेब आमचं त्यावेळी नियोजन झालं नाही तर साखरी आम्ही हायवे जाम करू. तुटून गेलाय ऑलरेडी लोड तुमच्याकडे शिल्लक आहे आता पाहायला गेलं बोला. साखरी टू पिंपळनेरची 33 kV आहे. ती जर ब्रेकडाऊन झाली तर सगळं बंद होईल. ते नियोजन तुम्ही पास आहे. आम्हाला शेतकऱ्यांना फक्त दिवसाची धान्य आणि मजदूर धान्याचं 33 kV मध्ये मग तेवढा लोड तर कमी झाला ना. हा हे माझं म्हणणं. ते तिकडनं होतं, कासाऱ्यावर नव्हतं. साहेब आम्हाला आता फक्त तेवढा लोड कमी झाला ना इकडं. शहर सबस्टेशनवरती नाही. साहेब आम्हाला फक्त 8 तास लाईट पाहिजे आणि रात्रीची सिंगल फेस पाहिजे आम्हाला. हा हे रात्रीचा प्रॉब्लेम जास्त आहे आम्हाला. बिबटे आणि जंगली प्राणी आम्हाला फार त्रास आहे त्यांचा. कशी येईल काय हे जर सहन झालं नाही तर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करू, रस्ता रोको करू. याला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्याच्यानंतर आपण आता पण करा. जळगाव पोलिसांचा डान्सबार मधील व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. जळगाव पोलिसांचा मुंबईतील डान्सबार मध्ये नाचतानाचा व्हिडिओ हा मी देखील पाहिलाय. अवैध मार्गाने पैसा गोळा होत असल्यामुळेच अशा प्रकारचे उद्योग पोलिसांना सुचतायत. अन्यथा वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय अशा प्रकारचे प्रकार घडू शकत नाही आणि त्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही असं एकनाथ खडसे म्हणालेत. अशा उद्योगधंद्यांमुळे पोलिसांची इज्जत धुलीला मिळाली. जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा भ्रष्टाचारानं बरबटली आहे. याबाबत SIT मार्फत चौकशी व्हावी अशी मी मागणी गृह खात्याकडे करणार आहे असंही खडसे म्हणालेत. जळगाव जिल्ह्यातील 40गाव येथील LCBचे पोलीस मुंबईच्या एका डान्सबारमध्ये डान्सरसोबत नाचताना सापडले. त्याचा व्हिडिओ पण आता प्रकाशित झालेला आहे. आणि यापूर्वीसुद्धा LCBच्या पोलिसांवर असेच आक्षेप होते. या ठिकाणी ड्रग प्रकरणामध्ये इथला आव्हाड नावाचा इन्स्पेक्टर अडकलेला होता. त्याच्यावर कुठलीही कार्यवाही त्या ठिकाणी झाली नाही. त्याची बदली करण्यात आली. आणि वारंवार ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणा अशा स्वरूपाचे साठे लोटे करून मोठ्या प्रमाणावर अशा ड्रग्सच्या संदर्भात कारवाई करत नाही. पोलीस यंत्रणा या ठिकाणी आता व्हिडिओ समोर आलेला आहे. कोण कोण पोलीस नाचता आहे, कशा अश्लील वर्तन करता आहे हे त्याच्यामध्ये दिसतं आहे. परंतु मला अपेक्षा आहे की पोलिसांनी आता तरी कार्यवाही करावी. पण जळगाव जिल्ह्यामधले पोलीस यंत्रणा बरबटलेली आहे, भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. या प्रकरणांवर सगळ्यांचे हितसंबंध वरपासून खालपर्यंत गुंतलेले आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही. याची SIT चौकशी झाली पाहिजे सर्व प्रकरणांची. म्हणजे ड्रग प्रकरणाचे असो किंवा मुलींच्या संदर्भामध्ये असो, या सर्व प्रकरणांची SIT चौकशी केली पाहिजे आणि दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर डोक पकडले जातात, त्याच्यामध्ये त्याला बदली केली जाते, ते सस्पेंड केलं जातं आणि परत कामावर घेतलं. काय प्रकार काय हा याच्या संदर्भामध्ये. आणि अशाच जळगाव जिल्हा हा ड्रग्सचा अड्डा झालेला आहे. या दरोडेखोर मोठ्या प्रमाणावर माजलेले आहे. अवैध अशा स्वरूपाचे सगळे धंद्यांना ऊत आलेला आहे. पोलीस यंत्रणा फक्त हप्ते घेण्यामध्ये मशगूल आहे. पोलीस त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. DSP या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्यावर राजनैतिक दबावामुळे दबावत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी मागणी माझी गृह खात्याकडे मी केलेली आहे, करणार आहे. आणि हे सारं प्रकरण येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये मी परत विचारणार आहे सरकारला की काय झालं, कशा स्वरूपाचे. जेव्हा निवडणुकीच्या कालखंडामध्ये पोलीस विनाकारण लाठीचार्ज करतात. कुणी आदेश दिले होते यांना लाठीचार्ज करायचे, जामनेरला केला, जळगावला केला. आणि मोठ्या प्रमाणावर निरपराध नागरिकांवर लाठीचार्ज करणं, एक दहशत वातावरण करणं, हेच लाठीचार्ज अशा स्वरूपाचं दहशतीचं वातावरण गुन्हेगारांवर करा ना. परंतु गुन्हेगारांचे आणि पोलिसांचे हितसंबंध एकत्र जोपासण्यासाठी ही कारवाई होत नाही. घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये तिरंगा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लहान मुलांवर मारहाण झाल्यानं जोरदार हाणामारी झाली. घराबाहेर तिरंगा घेऊन घोषणा देत फिरत असलेल्या मुलांचा एका व्यक्तीला राग आल्यानं त्यानं त्या मुलांना मारहाण केले आणि त्यांना घोषणा देण्यापासून रोखलंय. या घटनेनंतर वाद वाढत गेला आणि परिसरात हाणामारी सुरू झाली. दोन्ही समुदायातील नागरिकांना घाटकोपर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं. पुढील तपास पोलीस करत आहेत.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळी असल्याचं दिसून येते। वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील वरची भंडारवाडी वस्तीला अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर इथल्या महिलांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घागर आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केलाय। नमस्कार, माझे नाव साक्षी योगेश कुबल। मी आडेली गावातून आली आहे। आमच्या गावात म्हणजे आमच्या महसूल गावासाठी 2023 मध्ये नळपाणी योजनेचा निधी 65 लाख रुपये मंजूर झाला आणि त्याच्या अंतर्गत जलजीवन मिशनची नळपाणी योजना शासनाने राबवली आणि पूर्ण निधी खर्ची घातला, पण अजूनपर्यंत आमच्या वरच्या भंडारवाडीला पाणी अजूनपर्यंत आलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, आमरण आंदोलन करत आहोत। कायमस्वरूपी पाणी यायला पाहिजे आणि जोपर्यंत आता पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे। आपण आपल्या शेजारील राष्ट्रांकडे पाहिल्यानंतर निश्चितपणे अभिमान वाटतो की आपल्या संविधानामुळे नागरिक म्हणून आपलं आयुष्य अधिक सुखकर झालंय, आपल्याला अधिकार मिळाले आहेत आणि आपला भारत देश किती मजबूत आहे हे आजचा दिवस साजरा करत असताना आपल्याला अनुभवायला मिळते, असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय। ज्यांना आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य नाही, या देशामध्ये शरिया कानून आणून लोकशाही संपवायची आहे आणि या देशाचं इस्लामीकरण करून इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे, अशा पद्धतीचे कोणतेही मनसुबे किंवा षडयंत्र आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कोणीही यशस्वी करू शकत नाही, असा इशाराही राणे यांनी दिलाय। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन केले, काय मनामध्ये भावना आहे? आज एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा दिवस असतो। आज प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आपण एक लोकशाही प्रधान देश आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जे अधिकार मिळालेला आहे, जो हक्क मिळालेला आहे, तो आपण आजूबाजूच्या जे आपले शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो की आपल्या संविधानामुळेच आपण नागरिक म्हणून आपल्याला अजून आपलं आयुष्य किती सुखर झालेलं आहे, आपल्याला अधिकार मिळालेले आहेत आणि आपला भारत देश हा किती मजबूत आहे तो आजचा दिवस साजरा करत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने अनुभवायला भेटतो। सर, देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देशात हिरवं करण्याचा स्वप्न बघितले जात आहेत। इम्तियाज जलील वारंवार देश विघातक वक्तव्य करत आहेत, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, काय वाटतं? बघा, एक लक्षात घ्या, हेच तर मी सांगितलं ना, आपल्या शेजारच्या राष्ट्राकडे पाहिल्यानंतर पाकिस्तान असो, बांगलादेश असो, ह्या राष्ट्रांमध्ये ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसल्यामुळे त्या राष्ट्रांची जी काय अवस्था झालेली आहे, तिकडच्या नागरिकांची जी दुरावस्था झालेली आहे, म्हणून आपला भारत देश अजून ताकदीचा आहे आणि मजबूत आहे। आणि ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपलं संविधानच मान्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य नाही, ह्या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे, इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे, तशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे, षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत। आमचा इतिहास तुम्ही बघा, शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या जणांनी ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे, आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं आहे, त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। आणि मग ह्या अशा पद्धतीचा इम्तियाज जलील, ओवैसी, ये किस खेत की मुली आहे ना, हे तर चिल्लर लोक आहेत। आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या,
तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही. बांदा निमजगा शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 मधील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उपोषण छेडलंय. इथल्या वाहतुकीचा रस्ता हा अरुंद असल्यानं अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत प्रशासनानं अवजड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र आजतागायत प्रशासनानं बांदावासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे ग्रामस्थांनी उद्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. माझं नाव वासुदेव विजय भोगले. मी बांदा येथील ग्रामस्थ आहे आणि हे आंदोलन आमचं चाललंय हे एका वाडीत म्हणजे पूर्ण बांदा वाडीत आंदोलन चालू आहे आणि आमच्या बाजूच्या गावात विलवडा गावात क्रशर आहेत. या क्रशरमधून जी खडी वाहतूक होते ही आमच्या रस्त्यावरून होते. आमच्या वाडीत 2 प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे. त्यामुळे तिथे मुलं जातात. अवजड वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यामुळे 2 गाड्या डंपर सुटत नाहीत. त्यामुळे मुलांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करावा लागतो. अक्षरशः मुलांना गटारात उतरावं लागतं. हे वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनास 1 वर्षापासून आणून देत आहोत. तरी पण सरकारने याच्यावर कोणताही ठोस असा निर्णय घेतला नाही. त्या क्वारीनवरून अवजड वाहतूक चालू आहे आणि जो पास देतात त्यापेक्षाही जास्त वाहतूक तिथून होते. हे आम्ही सरकारला दाखवण्याचा किंवा RTOला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण याच्यावर त्यांनी पण कुठची आम्हाला आश्वासनं दिली नाहीत. त्यामुळे नाईलाज असतो आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या उपोषणामार्फत आम्ही फक्त सरकारकडे एवढीच मागणी करतो की ते जे अवजड वाहतूक आहे ती तिथून त्या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून तुम्ही पर्यायी मार्ग उपलब्ध करून तिकडून ही वाहतूक सुरू करावी. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ज्या 12 चाकी अवजड वाहने आहेत त्या 4 मीटर रस्त्यावरून दोन्ही बाजूनी पळतात. शाळेतली मुलं शाळेत जायला घाबरतात. कारण काय तर एखादी बाई ज्यावेळी महिला आपल्या मुलाला शाळेत घेऊन जाते त्यावेळी ती आपल्या जीव मुठीत घेऊन ज्यावेळी तिला रस्ता नसतो त्यावेळी ती गटारामध्ये उडी मारून बाजूला पडते. अशा वेळेस ती आणि ही जी वाहने आहेत ती अवजड वाहने आहेत. शाळेतल्या मुलांचा जाण्याचा प्रश्न आहे. वयोवृद्ध लोक सुद्धा रस्त्यावर येण्याचा मोठा प्रश्न आहे आणि ही जी वाहतूक आहे ही वाहतूक बंद झाली पाहिजे. आणि जर शासनाने याच्यावरती पर्याय नाही केला तर आम्ही ह्या पुढे जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या क्वारीमध्ये सर्व ग्रामस्थ जे आहेत ते संपूर्ण त्या क्वारीमध्ये घुसखोरी करून आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न करू. अनेकदा पतीकडून पत्नीला मारहाण करून किंवा तिला घराबाहेर काढल्याच्या बातम्या आपण पाहतो. मात्र बीडमधून एक वेगळीच घटना समोर आली. बायको नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा या अनोख्या मागणीसाठी एका तरुणानं आजपर्यंत 5 वेळा आतापर्यंत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आता 6व्यांदा हा तरुण थेट बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आत्महत्येचा इशारा देतोय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या तरुणानं पुन्हा एकदा हे अनोखं आंदोलन सुरू केलंय. सलग 6व्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नितीन उबाळे असे या तरुणाचं नाव असून त्याला इमारतीवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न झालेत.